डायर वुल्फ म्हणजे प्राचीन लांडगा पुन्हा जिवंत केल्याचा दावा एका कंपनीने मागे केला होता. त्या कंपनीने आता आणखी एक मोठी योजना जाहीर केली आहे. ती योजना आहे मोआ या प्रचंड आकाराच्या पक्षाला पुन्हा जिवंत करण्याची. न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार मोआ हा उडू न शकणारा पक्षी होता. तो एकेकाळी न्यूझीलंडमध्ये आढळत असे आणि त्याची उंची माणसांपेक्षाही खूप जास्त होती. कोलॉसल बायोसायन्सेस असं या कंपनीचे नाव आहे. त्यांनी सांगितले आहे की लॉर्ड ऑफ द रिंग्स चित्रपट मालिकेचे प्रसिद्ध दिग्दर्शक सर पीटर जॅक्सन यांच्यासोबत मोआला पुन्हा जिवंत करण्यावर काम सुरू आहे. अहवालांनुसार मोआच्या सर्वात मोठ्या जातीची उंची सुमारे 12 फूट होती आणि वजन 500 पाऊंड पेक्षा अधिक होते. हा पक्षी सुमारे 600 वर्षांपूर्वी न्यूझीलंडमध्ये राहणाऱ्या माओरी जमातीच्या शिकारीमुळे नामशेष झाला. या प्रकल्पाचे नियंत्रण आणि समन्वय नगाई ताहू रिसर्च सेंटर करत आहे. ही संस्था न्यूझीलंडच्या दक्षिण बेटावरील प्रमुख माओरी जमात नगाई ताहू तसेच क्राइस्ट चर्च येथील कॅन्टरबेरी विद्यापीठ यांच्या भागीदारीत काम करत आहे. कोलासल बायोसायन्सेस गुंतवणूकदार असलेले पीटर जॅक्सन म्हणाले की मोआला पुन्हा जिवंत करण्याचा उपक्रम केवळ एक प्रयोग नसून भविष्यात न्यूझीलंडमधील अत्यंत संकटग्रस्त प्रजातींचे संरक्षण करण्याच्या व्यापक प्रयत्नांचा भाग आहे. तज्ज्ञांच्या मते मोआला पुन्हा जिवंत करणे हे डायर वुल्फपेक्षा खूपच कठीण आहे. डायर वुल्फला जीवाश्मांमधून मिळालेल्या डीएनएचा आणि आजच्या ग्रे वुल्फच्या जनुकांचा वापर करून पुन्हा निर्माण करण्यात आले आहे. पण मोआच्या बाबतीत अडचण अशी आहे की तो त्याच्या आज जिवंत असलेल्या नातेवाईकांपासून फारच दूर आहे. मोआचे सर्वात जवळचे जिवंत नातेवाईक म्हणून इमू आणि कोंबडीसारखा दिसणारा टिनामू नावाचा पक्षी. शास्त्रज्ञांच्या मते डायर वुल्फ आणि आजचे लांडगे यांच्यातील विभाजन सुमारे 5.7 दशलक्ष वर्षांपूर्वी झाले. मात्र मोआ आणि टिनामू यांचा समान पूर्वज सुमारे 58 दशलक्ष वर्षांपूर्वी, तर मोआ आणि इमू यांचा समान पूर्वज 65 दशलक्ष वर्षांपूर्वी अस्तित्वात होता. या दीर्घ काळात मोआमध्ये अनेक अत्यंत वेगळे आणि वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म विकसित झाले, जे पुन्हा निर्माण करणे फार कठीण आहे. संशोधन पथक एक प्रतिनिधी पक्षी तयार करण्याच्या योजनेवर काम करत आहे. यामध्ये एखाद्या जिवंत पक्ष्याच्या जनुकांमध्ये बदल करून त्याला मोआसारखे बनवले जाईल. सध्या संशोधक कोणता पक्षी प्रतिनिधी म्हणून निवडायचा याचा विचार करत आहेत. इमूची उंची सुमारे 6 फूट 2 इंच असल्यामुळे तो आकाराने मोआच्या तुलनेत अधिक जवळचा आहे. म्हणून इमू हा चांगला पर्याय ठरू शकतो असे त्यांना वाटते.